राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 2 जून वार रविवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। राज्यात 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर। सविस्तर पाहायला जर गेलं तर महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड याबरोबरच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते। त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे। मान्सूनची आज मोठी झेप। पुढील 2 दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागामध्ये मान्सून करणार चाल। आता जर पाहायला गेलं तर मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झालेला आहे। त्याबरोबर मान्सून केवळ केरळमध्येच नाही तर ईशान्य भारताच्या 7 राज्यांमध्येही पोहोचलेला आहे। तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील 2 दिवसांमध्ये आणखी काही भागामध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या पुढील 4थ्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र 4000 रुपये आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा। अवकाळी पाऊस, पाणी टंचाईमुळे भाजीपाल्यांच्या दरात झाली वाढ, बाजारात आवक घटली, गृहिणींचे दैनंदिन बजेट कोलमडले। आता जर पाहायला गेलं तर मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा विहिरींनी तळ गाठलेला आहे। त्यातच अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस देखील झालेला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। काही ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान देखील झालेले आहे। परिणामी बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक घटलेली आहे। यामुळे भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडलेले असून गृहिणींचे रोजचे बजेट कोलमडलेले आहे। मान्सूनच्या तोंडावर पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग। आता जर पाहायला गेलं तर मे नंतर मान्सूनचे आगमन होत असताना यंदा 13 ते 15 जून दरम्यान प्रत्यक्ष मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची शेती मशागतीसोबतच पीक कर्जासाठीची लगबग सुरू झालेली आहे। दरम्यान 24 मे 2024 पर्यंत 23,000 शेतकऱ्यांना 245 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याचे एकंदरीत चित्र आहे। बळीराजाला लागले खरीप हंगामाचे वेध, शेती मशागतीची लगबग सुरू। आता जर पाहायला गेलं तर येत्या काही दिवसातच मान्सूनला सुरुवात होणार आहे। खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे। अशातच शेतातून भरघोस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांची प्रयत्नही सुरू आहेत। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू केली असून शेतकरी बांधवांना आता खरीप हंगामाचे वेध लागलेले आहे। सोयाबीन आणखी किती दिवस ठेवायचे घरात? खरीप हंगामामध्ये कवडीमोल दरात विक्री, शेतकऱ्यांना हातात हवाय पेरणी करण्यासाठी पैसा। गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पिकवलेले सोयाबीन भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये घरातच ठेवलेले आहे। यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे तरी देखील भाववाढ होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत। आणखी किती दिवस सोयाबीन घरातच ठेवायचा असा विचार करीत कवडीमोल भावामध्ये विक्री करण्यात येत आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल सध्याच्या स्थितीला 4200 ते 4300 रुपये भाव मिळत आहे। तणनाशक फवारून मिरची पीक केले नष्ट, कोकणाचा प्रादुर्भाव, रामनगरची घटना। चांगला आर्थिक फायदा होईल या आशेवर रामनगर येथील 2 शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरचीची लागवड केलेली होती। मात्र या मिरचीवर कोकडा व इतर रोग पडल्याने कंटाळलेल्या या शेतकऱ्यांनी लावलेल्या मिरचीवर तणनाशक फवारून ते नष्ट केलेले आहे। साहेब, नगदी पीक असलेला कापूस हळदीला हमी भाव देणार तरी केव्हा? अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची मागणी, पण कोणीही मागणीकडे लक्ष देईना। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे हळद व कापूस होय, परंतु अनेक वर्षापासून मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांना हळद व कापूस विकावा लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागचे दृष्टीचक्र कमी होण्याचे नाव घेत नाही। शासनाने हमीभाव दिला तर केलेला खर्च निघू शकेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। 41,000 हेक्टरवर होईल सोयाबीनचा पेरा, कृषी विभागाचा अंदाज। गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना दिले जात आहेत बीज प्रक्रियेचे धडे। गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीप व रब्बी हंगामामध्ये अत्यल्प उत्पन्न झालेले आहे।
यामुळे केलेला खर्चही निघालेला नाही, परंतु यावर्षी मान्सूनने वेळेवरती दस्तक दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या असून शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून वरुण राजा बरसताच काळ्या आईची ओटी भरण्याची तयारी पूर्ण केलेली आहे। यंदाही सर्वाधिक 41,000 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे। शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान रक्कम त्वरित द्या, शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणारे 8,810 शेतकरी अद्यापही 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत। या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। KYC अभावी 4,881 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित, सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यातील। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान। नैसर्गिक आपत्तीत पिके व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे सुरू झालेले आहे। मात्र शेतकऱ्यांनी अद्याप KYC केली नसल्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहे। जनावरांना इयर टॅगिंग लावा, अन्यथा खरेदी विक्री होणार बंद। सविस्तर पाहायला जर गेलं तर 1 जून नंतर इयर टॅगिंग लावली नाही तर जनावरांना बाजारामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, तसेच पाळीव प्राण्यांची खरेदी विक्री होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांना इयर टॅगिंग लावावे असा इशारा देण्यात आलेला आहे। विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, विधान परिषद निवडणुकीनंतर जुलैमध्ये होण्याची शक्यता, सल्लागार समिती घेणार निर्णय। विधिमंडळाचे 10 जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलेले आहे। विधान परिषदेच्या 4 जागांची निवडणूक संपल्यानंतर म्हणजेच जुलैमध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता असून अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला 4,500 रुपयांचा दर। सविस्तर पाहायला जर गेलं तर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे सोयाबीनची 17 क्विंटलची आवक झालेली होती। तर सोयाबीनला कमीत कमी दर 4,400 रुपयांचा भेटलेला आहे, जास्तीत जास्त दर 4,500 रुपयांचा आणि सरासरी दर 4,450 रुपयांचा भेटलेला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची आवक 10 क्विंटलची झालेली होती। तर बाजार समिती परतूर येथे सोयाबीनला कमीत कमी दर 4,520 रुपये, जास्तीत जास्त दर 4,538 रुपये आणि सरासरी दर 4,522 रुपये इतका भेटलेला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बाजार समिती अमरावती येथे कापसाची आवक 64 क्विंटलची झालेली होती। तर कापसाला कमीत कमी दर 6,700 रुपयांचा भेटलेला आहे, जास्तीत जास्त दर 7,275 रुपयांचा आणि सरासरी दर 6,937 रुपयाचा बाजार समिती अमरावती येथे कापसाला भेटलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद।